नाशिकमध्ये ज्योतिषाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणारा आणि महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या गंभीर आरोप असलेला अशोक खरात आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच काही व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. श्रद्धेचा फायदा घेऊन लोकांना जाळ्यात अडकवण्याचा प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आला असतानाच गुजरातमधून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. गुजरातमधील अहमदाबाद गुन्हे शाखेने सुरतजवळील एका आश्रमाचा पर्दाफाश केला आहे. बाहेरून धार्मिक वातावरण, योग आणि आध्यात्मिकतेचं नाव, पण आत सुरू होतं नकली नोटांचा मोठं रॅकेट. सुरतजवळील कांब्रेज तालुक्यातील पराडी गावात असलेल्या श्री सत्य योग फाउंडेशन या आश्रमातच नकली नोटा छापल्या जात असल्याचं उघड झालं आहे. धर्म आणि श्रद्धेचा मुखवटा घालून देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा गंभीर प्रकार या ठिकाणी सुरू होता. या प्रकरणाचा उलगडा एका गुप्त माहितीमुळे झाला आहे. अहमदाबाद गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती की सुरत येथील नकली नोटांची मोठी खेप अहमदाबादमध्ये आणली जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमराईवाडी परिसरात नाकाबंदी केली. त्यावेळी काही महिला आणि 6 पुरुष संशयास्पद हालचाली करताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि तपास केला असता त्यांच्याजवळून ₹500च्या तब्बल 40,000 हून अधिक नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहे. या नोटांची एकूण किंमत जवळपास 2 कोटी रुपयाच्या आसपास असल्याचं समोर आलं आहे. तपास जसा पुढे गेला, तसे या रॅकेटचा धक्कादायक तपशील उघड गेला. या भामट्यांनी लोकांना एक खास ऑफर दिली होती. जर कुणीतरी त्यांना खरी ₹500ची नोट दिली, तर त्याच्या बदल्यात ₹1,500च्या नकली नोटा दिल्या जात होत्या. म्हणजेच ₹500 द्या आणि 3 पट रक्कम मिळवा, अशी लालच दाखवून अनेकांना या जाळ्यात ओढले जात होते. तपासात असे समोर आले आहे की 66 लाख रुपयाच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात तब्बल 2 कोटी रुपयाच्या नकली नोटा बाजारात आणण्याचा मोठा कट रचला गेला होता. त्यानंतर पोलिसांनी सुरतजवळील त्या आश्रमावर छापा टाकला. तेव्हा आश्रमामध्येच नकली नोटा छापण्यासाठी प्रिंटिंग मशीन, संगणक, विशेष प्रकारचा कागद, रंग आणि अनेक महत्त्वाची कागदपत्र आढळून आली. एवढंच नाही तर आश्रमातील वाहनांचा वापरही नकली नोटा वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी केला जात असल्याचं तपासात उघड झालं आहे. पंचनामा दरम्यान पोलिसांनी 40,000 हून अधिक नकली नोटा जप्त केल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे मोठे नेटवर्क असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातील वेगवेगळ्या भागात या रॅकेटचं कनेक्शन असू शकतं, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. श्रद्धा, अंधश्रद्धा, धर्म याच्या नावाखाली लोकांचा विश्वास संपादन करून काही जण गुन्हेगारी कारवाया करत असल्याचं प्रकरण पुन्हा एकदा अधोरेखित करत आहे. एका बाजूला लोक अध्यात्मक आणि श्रद्धेवर विश्वास ठेवतात, तर दुसऱ्या बाजूला काही भोंदू बाबांकडून त्याच विश्वासाचा गैरवापर केला जातो. नाशिकमधील अशोक खरात प्रकरण असो किंवा गुजरातमधील नकली नोटांचा हा गोरखधंदा, या दोन्ही घटनेमुळे समाजात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारामुळे केवळ लोकांची फसवणूक होत नाही, तर देशाच्या सुरक्षेला आणि अर्थव्यवस्थेलाही मोठा धोका निर्माण झाला होता. आता या प्रकरणात आणखी कोणकोणते धक्कादायक खुलासे होणार, या रॅकेटमध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का, आणि श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा बोंधोगिरीवर किती कडक कारवाई होणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. तर मंडळी, या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.